प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवले शहरातील प्रशासकीय संकुल, नगरपालिका, पोलीस ठाणे, शाळा, महाविद्यालय आणि संस्थांच्या प्रांगणात ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तात्या टोपे स्मारक, SND कॉलेज, बनकर पाटील कॉलेज, टिळक मैदान, दारुगुत्ता रोड, तहसील कार्यालय, शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, नगरपालिका, पंचायत समिती, उपजिल्हा रुग्णालय, स्वामी मुक्तानंद विद्यालय, एन्झोकेम हायस्कूल, जनता विद्यालय आदींसह शहर तसेच तालुक्यातील विविध शाळा, विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पालिका आवारात संविधानाची शपथ घेण्यात आली. तसेच ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्या हस्ते झाड लावून वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्ष, नगरसेवक, मुख्याधिकारी व नगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मुलांनी देशभक्तीपर अनेक देखावे साजरे करून समाज प्रबोधन करणारे पथनाट्य देखील साजरे केले. येथील अमरधाम मंदिर परिसरात महिला व पुरुष यांनी रांगोळीतून थोर पुरुषांचे चित्र रेखाटत प्रजासत्ताक दिन साजरा केला. तहसील आवारात पोलिसांनी शस्त्रसंचालन केले. शहरातून काढण्यात आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा, देशप्रेम झळकवणारे फलक हे वैशिष्ट्य ठरले. न्यूज लोकतंत्र 18 साठी विशाल नागपुरे, हुसेन शेख, येवला. आज दिनांक 26 जानेवारी 2026 भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन समारंभ येवला उपविभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी मध्यवर्ती प्रशासकीय संकुल येवला या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मी येवला उपविभागातील म्हणजेच येवला व नांदगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.